शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या शेतीविषयी आणि शेतकऱ्यांविषयी ताज्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतीविषयी बातम्यांसाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा। पहिली बातमी बघूया आपण। श्रीलंकेकडून कांदा आयात शुल्कात 20% कपात। श्रीलंका देशाकडून भारतातून कांदे मागवले जातात, त्यामध्ये 20% कपात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिसत आहे। पुढील बातमी आपण बघूया। साखर कामगार जाणार 16 पासून बेमुदत संपावर। साखर कामगार हे त्यांचे थकीत वेतन मिळवण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी 16 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। पुढील बातमी बघूया। पीक विम्यासाठी तुपकरांची कृषी कार्यालयात धडक। पीक विमा लवकर मिळावा आणि त्यापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून शेतकरी नेते तुपकर यांनी धडक दिलेली आहे। इंदापुरात कांद्याला 6000 रुपयांचा दर। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला काल 6000 रुपयांचा दर मिळालेला आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।